गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरुरेमूर्ति पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। नित्य शुद्ध निराभास निराकार निरंजन। प्रेमाने बोला, सर्वांनी बोला, मोठ्याने बोला। सत्संगजी असंच प्रेमाने बोलत राहा, प्रेमाने असं जीवन व्यतीत करा, कारण ही प्रेम योनी आहे। सर्व जन्माच्या शेवटी भगवंतानी ही फार मोठी अमोलिक देण दिलेली आहे, याचं मोल करता येत नाही। आणि मोठ्या कठीण संत जनानं गोष्टीतून प्रवासातून हा मनुष्य जन्म मिळालेला आहे। आणि आज जगामध्ये प्रेमाची फार गरज आहे। सर्व काही आहे मनुष्यापाशी, धन दौलत आहे, सत्ता संतती संपत्ती, केवळ प्रेम नसल्यामुळे जीवन जगण्याची जी मजा आहे तो मनुष्य हरवून बसलेला आहे। आणि आज समयाचे सद्गुरु विद्यमान सद्गुरु माता सुदीक्षा महाराज हे ज्ञान देऊन मनुष्यामध्ये मौलिक जे तत्व आहेत, मानवी मौलिक तत्व ज्याला म्हणतात, जे मनुष्याला शोभून दिसतात, प्रेम आहे, नम्रता आहे, समदृष्टी आहे, विशालता आहे, हे सर्व पैलू हे गुण घेऊन हे दैवी गुण आहेत, जे आपोआप मनुष्यामध्ये ब्रह्मज्ञानाने प्राप्त होतात। जसं होळीमध्ये सरळ लाकडं असतील, वाकडी लाकडं असतील, ओली असतील, सुकी असतील, सगळे लाकडं भस्म होऊन जातात। तद्वत जेव्हा हे ज्ञान प्राप्त होतं, मनुष्याच्या जीवनामध्ये जे अवगुण आहे त्याची राख रांगोळी होऊन जाते। वैर आहे, नफरत आहे, ईर्ष्या आहे, निंदा आहे, कुचंबना आहे, संकुचित भाव सगळे जे आहेत, जे मनुष्याचा सर्वांगीण विकास करत नाही, मनुष्याला आनंद देत नाही, ते सगळे या ब्रह्मज्ञानाने निघून जातात। ज्ञानाची एक चिंगारी सारे पापे दूर करी। एवढा मोठा पापी वाल्या होता, अनेक असे की ज्यांनी हे ब्रह्मज्ञान घेतलं आणि समाजाला त्यांनी स्वतः वैयक्तिक अशी देण दिली की आज त्यांची धडे संत जनानं लोक घेतात, समाज घेतो आहे। जेवढे पीर पैगंबर वली अवतार झाले, गुरु नानक देवजी असेल, हजरत मोहम्मद साहब, ईसा मसीहा असतील, निरंकारी बाबा, पीर पैगंबर जेवढे होऊन गेले अवतारी पुरुष, त्यांनी एकच गोष्ट मनुष्याला समजावली की दोन घडीचा डाव, जीवन याचे नाव। जन्म आणि मृत्यू
बिलकुल संत जनानो, निश्चित काही जगामध्ये असेल तर तो मृत्यू आहे. जो आए सो जाएगा राजा रंक फकीर, कोई चढे सिंहासन. दुर्लभ लोक होती ज्यांनी गुरुकडून हे ज्ञान घेतलं आणि सिंहासनावर म्हणजे एक आत्मा महात्मा बनली. आणि महात्मा पण आयुष्यभर जगलं, सगळ्यांचं भलं करत, सगळ्यांना आनंद देत. अगरबत्ती उदबत्ती स्वतः जळते, दुसऱ्याला सुगंध देते. मेणबत्ती संत जनानो जळत जळत संपून जाते आणि प्रकाश देत राहते. हे जेवढे म्हणून साधू संत महात्मा झाले, अनेक विविध भाषिक, अनेक वेशभूषा वेगळ्या होत्या, बोली भाषा वेगळी होती, खानपान वेगळं होतं, रहनसहन त्यांचं वेगळं होतं. अनेक प्रांतातून त्यांनी संत जनानो जन्म घेतला, पण संदेश मात्र एकच होता. आणि ते सर्वजण आज परमात्मामय झाले. मनुष्याची जशी बीजाची यात्रा वृक्षापर्यंत आहे, तसं मनुष्याची यात्रा ही देवत्व प्राप्त करण्यासाठी आहे, देव होण्यामध्ये आहे. आणि देव होण्यासाठी जो विधी आहे तो आहे ब्रह्मज्ञान. देव पाहण्याशी मी गेलो, देव होनी झालो, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा. सगळे आपण आपले कसं करायचा प्रयत्न करतो, होतात पण आपले नाही असं नाही. उगाच डोळ्यामध्ये अश्रू येतं का माणसं गेल्यानंतर? उगाच त्या माणसांची आठवण येते का? आपलेसे करतो. पण ज्यानं हे ब्रह्मांड सारं विश्व निर्माण केलेलं आहे, मातेच्या गर्भामध्ये 9 मास 9 दिवस ठेवून हे सुंदर असे अवयव आम्हाला दिलेले आहेत, त्या भगवंताला आपलंसं न करताच माणूस निघून जातो. हे मोठं दुर्भाग्य आहे मनुष्याचं. आणि हे आमचे पोलीस इन्स्पेक्टर सांगत होते की उजळले भाग्य, भाग्य उजळलं. आयुष्यभर चोराला पकडणार, जेलमध्ये टाकणार. मेरी आवाज सुनो, काल ऐकलं कोणीतरी, त्या पट्ट्यानं मारणारे हे माणसं मुखामध्ये कधी ओवी नाही, शिवी. आणि आज म्हणतात भाग्य उजळलं. फासावर लटकवणारे, जन्मठेप देणारे, सजा सुनावणारे वकील सांगतात, एक परमपिता परमेश्वराला जाणल्यानंतर देव भावाचा भुकेला, भावार्थ देखुनी फुलला. मग तारिले रक्षिले कैक भाविकांना. भगवंत आपलासा करावा. आज जी दुर्दशा झाली आहे ना माणसाची, ती केवळ परमेश्वराला आठवत नाही. सत्ता माहित आहे, संतती माहित आहे, संपत्ती माहित आहे, बँक बॅलन्स माहित आहे, शेजारी कोण आहे, कोण काय करतं, इतंभूत सगळं माहित आहे. काय माहित नाही, काय आठवत नाही. संत तुकाराम महाराजांनी सुंदर सांगितलं, कारावासामध्ये होता, पोटामध्ये असताना तू फक्त भगवंताची आठवण करत होता आणि तिथं तुला सगळं मिळालं. आणि तुझ्या करता बाहेर आल्यानंतर हे चंद्र सूर्य तारे धरती अग्नी पाणी जीव हवा आकाश पशु पक्षी जेवढं काही आहे तुझ्या करता निर्माण केलेलं आहे. विसरला तू. संत सांगतात, करे नाठविसी कृपाळू दिवाशी, पोषितो जगाशी एकलासी. करे नाठविसी कृपाळू
कृपाळू देवासी कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपाती सवे दोन्ही कारणाठविसी कृपाळू देवासी उष्ण काळ माशी फुटती तरुवर डोंगरावर पाणी आपण देतात का? भ्रम झाला छत्रपती शिवाजी महाराजाला. समर्थ म्हणले, अरे या खडकाच्या खाली जी बेडूक आहे त्याला कोण देते रे? धनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा ज्याने माझ्या मना बोध केला. समयाच्या गुरुनं सद्गुरु माता सुदीक्षा महाराजांनी आपल्याला बोध केला. हे सुंदर जीवन आपल्या जीवनामध्ये संत जनानं प्रदान झालं आलं. गुरुनं बोध केला, परमात्मा गुरुनं दाखवला आणि युगायुगापासून ही परंपरा आहे. गुरुशिवाय देव नाही. देव सद्गुरूपाशी आहे. वारंवार सांगू काय, तुका म्हणे गुरु भजनी समर्पण केल्याशिवाय, गुरुपाशी गेल्याशिवाय देव भेटे तदक्षणी. महाराज तरी 20 मिनिटं म्हणले. एका क्षणामध्ये भगवंताची प्राप्ती होते. जसं तुम्ही सर्वजण मला बघतात, प्रवचन संपल्यानंतर तुम्ही देवाला बघताल. हे माझं वाक्य नाही, रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदाला म्हणाले होते आणि दाखवला. तुका म्हणे याचे नाव विश्वभर आठवी तू ध्यान निरंतर. एकदाच नाही, 7 दिवसच नाही, देवाऱ्या पुढे राहून 15 मिनिटच नाही, निरंतर. विश्वंभर आहे, विश्वामध्ये भरलेला आहे. मागे पुढे विठ्ठल भरला, रीता ठाव नाही भरला. अशी जागाच नाही जिथं देव नाही. हरी येथे रे हरी तेथे, हरी विना नाही रे तेरे, हरी येथे रे हरी तेथे. सगळीकडे भरलेला आहे. तुका म्हणे आम्ही देखीतच नाही देवाशिवाय काही. ही अवस्था जर प्राप्त करायची असेल तर सद्गुरु पशीच जावं लागेल. नेमकी मनुष्य भगवंताला विसरल्यामुळे संत जनानं ही हाय हाय चालू आहे. चान्स आहे बालपणाचा, तरुणपणाचा, म्हातारपणाचा, त्याच्यानंतर नाही. काय कमाल आहे. रात्रंदिवस संत जनानं सेवादलचे बंधू भगिनी मानवतेचं कार्य करतात. प्रपंच करून परमार्थ, संयोजक महात्मा, प्रबंधक महात्मा, मानवता स्थापन व्हावी हे चित्र जे आम्ही 6-6:30 पासून बघतो, असं चित्र प्रत्येकाच्या घरामध्ये. ही नम्रता, ही नमस्कार, हे प्रेम, हा आदर, हे सुंदर बोल साऱ्या विश्वामध्ये. विधी एकच आहे. एक न भूला, दोन भूला, भूला कुल संसार. नामी की तो पहचान नहीं है, करता है नाम का व्यापार. नाम सगळे जण घेतात. तुका म्हणे लाभ होई तो व्यापार. खरं काय फार शिकवावे. नामीची पहचान नाही, ओळख नाही, परमात्माचं दर्शन नाही. नाम घेतोय, अनेक नावाने हा नटलेला आहे, पण निज स्वरूप ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मूळ स्वरूप काय आहे? पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत मी कोण आहे? डोळे, कान, हात, पाय नाही. बॉडी आहे. बॉडी आहे. बॉडीला चालवणारा कोण आहे? चाले शरीर कुणाची सत्ता, कोण बोलवितो हरी विना. हरी बसलेला हरी, ऐकवी देखवी एक नारायण. प्रेताला डोळे, कान आहे, हात आहे, पाय, बोलत नाही. बोललं तर खांदेकरी जेवायला यायचे नाही. येतील तुमचं तुम्ही बघा म्हणसेल.
प्रेताला स्मशानभूमीमध्ये घेऊन जातात, मधीच मधीच थांबतात. मी म्हणलं हा कशाला? म्हणे विसावा. विसावा आता आता विसावा? आयुष्यभर त्यानं कधी विसावाच घेतला नाही. धडपड 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 धडपड. म्हणून बाबाजी म्हणाले, शंशा एक न भूला दोन भूला. सगळे संत जनानो या मायेच्या मागे लागलेले आहेत. अवतारवाणीमध्ये सुंदर लिहिलं, माया निद्रा सोया मानो हीरा जन्म गवाता है, बिना हरि के जाने मानो माल मुक्त का खाता है. कोणी निर्माण केलं? कधीच त्याचं नाव न घेता हे खातोय पितोय चालतोय बोलतोय, हिशोब द्यावा लागल. ह्या माईकचा ह्या लाईटचा वापरतोच ना आपण, याचा हिशोब द्यावा लागल. प्रोग्राम संपला की लाईट म्हणतील आमचं एवढं बिल झालंय, स्पीकरवाले म्हणतील आमचं एवढं बिल झालं. बापू ज्यानं हे सुंदर बनवलं मागणार नाही? प्रभु मांगेगा जवान निकिया कमाई, देना पडेगा जवाब. तिथं वकील नाही यायचे बर्गे सोडायला. जिस दिन खुलेगी किताब. सोपं आहे का? हिशोब द्यावा लागेल. का नाही मला जाणलं? बुदेव संतांची सदा नमावे, सत्कर्म योगी वय घालवावे, सर्वानुमुखी मंगल बोल बोलवावे. का म्हणून या लोकांनी लिहिलं की जो भूतलावर संत आहे, भक्त आहे, महात्मा आहे, त्याला शरण जाऊन सत्कर्म करा. जैसी करनी वैसी भरनी, यकीन नाही तो करके देखो. मला फार धन्यता वाटते, कमाल आहे. कालपासून बापू कधी संत जनानं पडद्याच्या मागचा कलाकार सगळं अरेंज करणार. मी म्हणलं 2 मिनिटं तरी आज बोला. म्हणलं नाही 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 नाही. क्या बात है. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर अनंत मरणे झेलून झाली, इथल्या जगण्यासाठी. या जन्मावर काय जगले तुकाराम महाराज, काय जगले ज्ञानेश्वर माऊली. दुरिताचे तिमिर जावो, विश्व सूर्य धर्म पावो. दुरिताचं संत जनानो गेला ना पाहिजे. त्याचं जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाढो, तो नाही गेला पाहिजे. त्याच्यातलं जे काही खळ आहे, त्याच्यात जे वाईट वृत्ती आहे ती संपली पाहिजे. काय मागावं दुश्मना करता सुद्धा. याला म्हणतात असं योगी पावन मनाचा, सोशियाघात जनाचा. सगळं शोषणार. कधी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं नाही संत जनानं. मला शुद्धीपत्र पाठवण्यासाठी तिकडं पाठवलं. मी काय शुद्ध नव्हतो का? गेला नाही, शिकवा नाही, कंप्लेन नाही. अशी ही लोक आज या नगरीमध्ये आलेली आहेत. भला करो सबका प्रभू, सबका हो कल्याण. कशामध्ये कल्याण आहे? केवळ ज्ञान घेण्यामध्ये कल्याण आहे. बाबाजी म्हणायचे जाणारे जाना देव खरा, जाना जाणून करा कल्याण. पण मायेमध्ये मनुष्य अडकून गेला. बिन सद्गुरु मिले न मुक्ती, लाखो कर्म कमाने से. मरे न जन्मे जान न छूटे, यम के बंदी खाने से. माया निद्रा सोया मानो हीरा जन्म गवाता है. अभी समय है कुछ नहीं बिगड़ा,
शरण गुरु की आने का, कहे अवतार सुनो रे भाई, साधू संग तर जाने का. साधूच्या बरोबर राहूनच तरुण जाऊ शकतो. अरे जो पोहणारा आहे ना, तोच तुम्हाला या किनाऱ्यावर त्या किनारी घेऊन जाईल, ज्याच्यापाशी नाव आहे, ज्याला पोहता येतं, ज्याला माहित आहे निर्गुण निराकार परमेश्वर अंग संग आहे, त्याचा संग करूनच परमात्म्याचा संग घडेल. उगत महाराज म्हणले नाही की आम्ही जातो आमच्या गावात. गाव बघितलं होतं त्यांनी. आमचं गाव हे नाही आहे, ध्यानात असू द्या. पाहुणे म्हणून आलेलं, एक दिवस निघून जायचं आहे. ही माया ना महात्माने फार सुंदर लिहिलेलं आहे. चितऱ्या चितरे काळी भिंतीवरी, तैसे हे जग आहे भुवरे. चितऱ्या चितरे काळी भिंतीवरी. चित्र आहे, रंगी बेरंगी चित्र आहे. ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, त्याने हे चित्र निर्माण केलेलं आहे. सनातन आहे. इसवी सनापूर्वी जे होतं ब्रह्म, जेव्हा नव्हते चराचर, काहीच नव्हतं, बोर्डावर काही नसतं, संत जनानं व्हाईट चॉकनं लिहिलं जातं, तेव्हा ते दिसतं. तसं भगवंतानी हे सगळं निर्माण केलेलं आहे. पोर खेळ खेळती शेवटी मोडीती, सोडून जाती आपल्या घरात. पोरं खेळतात ना, छोटे छोटे पोरं नदीच्या किनारी म्हणा, कुठेतरी बंगले बनवतात, गाड्या ठेवतात. मग नंतर घरी उशीर झाला की आपापल्या घरी निघून जातात. पायानं ठोकर मारून ते सगळं तोडून टाकतात, मोडून टाकतात. नाही मोडलं तरी समुद्राची लाट येऊन मोडेल. किती रंगवा चित्र. एक दिवशी हे सोडून जावं लागेल. काहीतरी करा, सत्संग धरा, नाम म्हणे नाम कंठी धरा. चितऱ्या चितरे काळी भिंतीवरी, तैसे हे जग आहे भुवरे. आणि या चित्रामध्ये हे एक चित्र आहे. महाराज म्हणले, एकदा तुमचे केस फार छान आहेत. एक सरपंच आला, बापू सत्कार करायला आला, म्हणला तुमचे केस फार छान आहे. मी म्हणलो पहिल्यांदा तेच जळतील, आता सरणावर ठेवल्यावर काय जळणार. बुरकन घाबरला. म्हणलं काय झालं? म्हणलं माझा उद्देश तसा नव्हता. म्हणलं माझा उद्देश तसा काय नाही, माझा उद्देश एवढाच आहे. ज्यानं बनवलं त्याचं दर्शन घेतल्यानंतर किती आनंद आहे. अरूपात रूप पाहे, अरूप आहे पण त्यानं हे रूप बनवलेले आहेत. निसर्गामध्ये भरली उरला आनंदी अनंत रूप आहे. अधिक देखणे सगळं बघितलं. आता काय राहिले बघायचं? आमच्याकडे मराठवाड्यामध्ये जेव्हा तिरडीवर बांधलं जातं ना, सगळे म्हणतात बघा बघा, बघून घ्या. आता काय बघा? ज्याला बघायचं होतं तोही त्याच्यामध्ये राहिला नाही. काय बघणार? आयुष्य वेचोनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा, सांग बापा. शिर्डीवर त्याला बांधलेले चालले घेऊन भजनी मंडळी पुढे गीत गातात, है ना? कोणाला सांगतात? त्याला. आता जो कायमचा चिर निद्रेमध्ये आहे, झोपलाय, ताळमेळच राहिला नाही. काय तुकाराम महाराजांनी तुमच्या माझ्या करता लिहिलेला आहे.
फुकाचा चाकर झालाशी काबडी, नाही सुख घडी भोगावया, आयुष्य वेचोनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा. फार सुंदर लिहिलेलं आहे. तुका म्हणे आईशी आयुष्य नाशी येले, पाप ते संचिले पतनाशी. अरे पतन होईल, पुन्हा 184 जीवामध्ये जावं लागेल. कुत्रा मांजर घोडा हे सगळं होऊन हा मनुष्याचा जन्म मिळालाय. मित्रांनो जागे व्हा. तुका म्हणे आता तरी हो जागा. आमचं महाराज दत्ताजी सांगत होते आता तरी घ्या घ्या. ज्यांनी ज्ञान घेतलं असेल, लॉटरी लागली तुमची, पैशाचीच लागते असं नाहीये, ही पण लॉटरी लागते नशिबाची. हाथों की लकीरें नहीं बदलती, मत्थे की तकदीर बदल जाती है. एक बार नमस्कार कर लो, बिगड़ी हुई तकदीर बदल जाती है. आम्ही बिघडलो, जसा अर्थ घ्यायचा असेल तसा घ्या. आम्ही बिघडलो, तुम्ही तरी बिघडा, आमच्यासारखं बिघडा. व्हा प्रेम करणारे, दिवाने व्हा, पागल व्हा. पागल झाली मीरा, एवढं सगळं होतं सोडून दिलं, काय ठेवलं नाही. जीवन भराच्या श्वासा इतके घेतले हरिना, विकत घेतला श्याम. कसा विकत घेतला? श्वासो गणित परमेश्वराचं नाव घेतलं, नाम घेता वाया गेला ऐसा जगी नाही ऐकला. 500चं बंडल आमच्या हातात दिलं ना, 500चं बंडल मोजत राहणार. इकडं बायकोला पण म्हणणार चहा कर, पोहे कर, कोण आलंय, आणि इकडं चालू बोट, एक सुद्धा नोट इकडं तिकडं जात नाही. एवढं ध्यान आहे माणसाचं, साधं ज्ञान नाही. पण पांडुरंगाचं, भगवंताचं नाम अमोलिक जाते वय, आता तरी करी सोय, असा काय मानव देह मिळेल पुन्हा. श्रीरंग पांडुरंग भजरे मनावा, रात्र दिवस करशील मजा, पुढे आहे यम सजा. मेरी आवाज सुनो, त्याच्याकडे पण असं घेऊन जाईल प्राण तुझे यम सदना. श्रीरंग पांडुरंग भजरे मनावा, तुका म्हणे एक करा, गुरुचरण धृढ धरा. चुकेल 84 फेरा तुझी या प्राणा. अरे पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत सजवणं चाललेलं आहे. ज्याच्यामुळे हे शरीर चाललेलं आहे त्या आत्म्याचं काय आहे? त्याला कोण सजवणार? त्याचं घर कुठं आहे? कुठं जाणार देव? 5 तत्वाचं शरीर लोक घेऊन जातील महाराज, काय विधी असेल त्याप्रमाणे करतील. आत्म्याचं काय आहे? आत्म्याचं कल्याण कोण करणार? या आत्म्याला परमात्माचं दर्शन कोण करून देणार? गुरु आलेला आहे, विद्यमान सद्गुरु माता सुदीक्षे महाराज. एकमेव ननकारी मिशन आहे संत जनानो. 40 वर्ष दासला झाली मिशन मध्ये. अभ्यास आहे, कोणीच हे ब्रह्मज्ञान देत नाही, केवळ गुरु. मिशन सर्वांकरता आलेलं आहे. आज भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला जे ज्ञान दिलं रणभूमीवर, ते ज्ञान तुम्हाला आज मिळेल. 20 मिनिटं दादच्या समोर बसा. आमच्या बापून हा प्रयास केला. हे सेवादलचे बंधू भगिनी, गाणारे, वाजवणारे, प्रबंधक, सगळ्यांचा हा प्रयास आहे की ज्ञान घ्या. बस डॉक्टरचं ज्ञान आहे, इंजिनियरचं ज्ञान आहे, वकील आहेत, सगळेच वकील नाही तेच आहेत, कारण ज्ञान ते वकील ती केली ना वकिली. जगामध्ये अजून एक ज्ञान आहे. तुका म्हणे ज्ञान तोची नारायण.
नारायण होण्याचं ज्ञान आहे. तदक्षणी त्या क्षणाला तुम्ही देवत्व प्राप्त करताल, संतत्व प्राप्त करताल, महाराज म्हणून साऱ्या विश्वामध्ये संबोधित केलं जाईल. आणि जिकडं जाताल तिकडं देव दिसेल. जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती. घरचे कोणी असो नसो, एकांती लोकांती आणि अंती परब्रह्म आहे, भगवंत. 80 साली दासला ज्ञान मिळालं. ब्राह्मण माणूस 16 ओळ पूजा अर्चा करणारा. पुन्हा कधी आलो तर सांगेल मी काय करत होतो ते, जसं दत्तानी सांगितलं. आज तो माझा विषय नाही. ज्या दिवशी ज्ञान मिळालं त्या दिवशी झाली गुरु कृपा पूर्ण. सर्वत्र ठावे पार ब्रह्म. सगळीकडे परमात्मा दिसतोय. एक ज्योत है सबके अंदर, नर हो चाहे नारी हो. राम राम में करता था, राम मिला या मुर्शद ने. खाना पीना उठना बसना सब शिकाया मुर्शद ने. अरे जिसको पीकर अमर हो गए वो जाम पिलाया मुर्शिद ने. उपकार किए जो सद्गुरु पूरे बदला नहीं चुका सकते. नाही थांबलो तेव्हापासून घरी. हजारो लोक भेटली, हजारो परिवार भेटले. अवघाचे संसार सुखाचा करीन. माऊलीचं जे स्वप्न होतं साकार होताना बघितलं. 58 निरंकारी संत समागमध्ये सगळ्या जाती धर्माचे, देश विदेशातून आलेले लोक. काय गुन्ह्या गोविंदाने, केवढा परोपकार. हे चित्र जगामध्ये निर्माण व्हावं. नाही घरामध्ये आदर सत्कार होत आई वडिलांचा बघतोय मी. नाही मिळाली दिशा स्वामी विवेकानंदासारखी तरुणांना. नाही मिळाली ज्ञानेश्वर महाराजांची संत जनानो छोटी छोटी बालकं होती. आजही संत जनानो परिस्थिती. एक असं चित्र आहे जगामध्ये जिथं वैर आहे, नफरत आहे, आणि एकीकडे प्रेम आहे, नम्रता आहे, समदृष्टी आहे, विशालता आहे, पायी प्रार्थना आहे. ज्यांनी ज्ञान घेतलं नसेल आज ज्ञान घ्या. तेच ज्ञान मिळेल जे गुरु नानक देवजीनं संत जनानो आपल्या शिष्यांना दिलं. हजरत मोहम्मद साहेब ईसू मसीहा तुकाराम महाराजांनी बाबा चैतन्यकडून घेतलं. निवृत्तीनाथाने ज्ञान देवाला दिलं. फार अनंत उपकार ज्ञानदेवाचे, अनंत उपकार. नवनाथ प्रथा होती, ज्ञानदेवानी मोडून टाकली. म्हणले नाही, हे ज्ञान जर सगळ्यांना मिळत असेल तर मला तो अधिकार दे, मला ते ज्ञान दे, नाही तर मी तुझा शिष्य होणार नाही. काय कमाल आहे, काय कमाल आहे. समयाचे गुरु होते. तुला भगवंताचं दर्शन करून देतो म्हणे, मला एकट्याला नाही पाहिजे. अरे यांना एकट्याला मिळालं, घरी बसले असते, नाही बसले ना घरी. निवृत्तीनाथाने विचारलं, ज्ञानदेवा काय होईल? सगळ्यांनी ज्ञान घेतल्यानंतर काय होईल? ज्ञानदेवाने तेव्हा सांगितलं, 700-800 वर्ष झाले. ते म्हणाले एकमेकावर प्रेम करतील. करताय ना मिशन मध्ये जेवढे सदस्य आहेत. अरे 2-3 दिवस झाले मी. काय आदर आहे, काय सत्कार आहे, काय प्रेम आहे, काय गोड बोलणं आहे. ज्याच्या घरी जावं त्याच्या घरी संत जनानो माताजीने दिलेले हे सिद्धांत, हे वचन बघायला मिळतात. आजच नाही, मागं आलो तर तेव्हा हे, आज आहे तसंच. आणि रोजच फिरतो सगळीकडं. 58 निरंकारी संत जमामन. पोलीस म्हणलं काय कमाल आहे, आमचं काही कामच नाही. आमच्या नजरात असे झाले की कोण चोर आहे, पण इथं तसं काही दिसतच नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं स्वप्न होतं, आधी प्रेम पाजरे मग येती अक्षरे. प्रेम आहे. प्रेमामध्ये काय आनंद आहे, आनंदाचे डोळे आनंद तरंगे, आनंदाचे अंग आनंद. कधी संत जनानं त्यांना दिसलंच नाही. झिंड काढली, सोडीवर चढवलं, हाती खाली संत जनानं त्यांची मुलं चिरडले गेले. त्यांना कधी संत जनानं वैर नफरत मनामध्ये निर्माणच झाली नाही.
आजही संत जनानं सद्गुरू माताजी आणि त्यांचे सगळे अनुयायी जगाच्या पाठीवर हे सुंदर चित्र निर्माण करू इच्छितात. तुमच्या पायी प्रार्थना आहे, अवश्य ज्ञान घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शरीर सुटल्यानंतर हा आत्मा पुन्हा 184 जीवामध्ये जाईल. 2 अन् 2 4 होतात, 5 होत नाही. पुनरपी जननम पुनरपी मननम, या याशिवाय दुसरं काही नाही. आणि ज्ञान घेतात तर नदी सागराला मिळते, सागरामध्ये असते, सागरातून बाहेर काढता येत नाही. तुका अनुरेणूर तोकडा, तुका आकाश आहे एवढा. सामान्य माणसं देवत्वापर्यंत पोहोचले. आज हजारो करोडो लोक संत जनानो पालख्यामध्ये त्यांचं नाव घेतात, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. काय कारण आहे? कधी या गोष्टीचा विचार तर करा. आपल्यासारखीच होती ना. ज्ञानेशाच्या समाधी मधुनी आजही निघते स्वर, विश्वचे माझे घर घर. बाबाजी पण म्हणायचे ना, विश्व बंधुत्व मिशन आहे मेरा. माझं मिशन जे आहे ना, विश्व बंधुत्व आहे. मला असं, आता कोणीतरी छोटी मुलगी सांगत होती, स्वामी विवेकानंदाचं परिषदेमध्ये, धर्म परिषदेमध्ये गेले. जेव्हा उभा राहिले ना, एका सेंटेन्स मध्ये त्यांनी सगळ्या पावन पवित्र ग्रंथांचा सार सांगितला. बाहेर कुराण असो, गीता असो, बायबल असो, भगवद्गीता असो, एकच सार सांगितला. माझे बंधू आणि भगिनी, टाळ्या वाजल्या. जेवढे बसलेले आहेत तेवढ्या सगळ्यांना माझे बंधू भगिनी. अहो, हाच तर पुराणाचा सार आहे, हाच तर बायबलचा सार आहे. येशू ख्रिस्त म्हणाले, मला कधी माणसात बघा. जेव्हा शरीर सुटलं, लोक बघायला आले, आकाशवाणी झाली, अरे मला माणसात बघा, मी माणसात आहे. एक ज्योत है सबके अंदर, नर हो चाहे नारी हो, सगळ्यांमध्ये देह देवाचं मंदिर. देह देवाचे मंदिर, आत बाहेर निर्मळ, हीच माझी सत्यवाचा. देव माझा, देह देवाचे मंदिर आहेत. त्या मंदिरामध्ये जाऊ नका असं म्हणायचं नाही मला. पण गॉड गिफ्ट दिलंय ना, तुम्ही घेऊन आले आई वडिलांना, मुला बाळांना घेऊन आले, पती पत्नीला घेऊन आले. गॉड गिफ्ट मिळालेलं आहे. आणि पतीमध्ये, पत्नीमध्ये, आई वडिलांमध्ये, मुला बाळांमध्ये देव नांदतोय. कशाला वाद भांडणं कटकट्या होती? काय वृद्धाश्रमची आवश्यकता आहे? हे ज्ञानानेच होऊ शकतं. ते ज्ञान आज माताजी देतात. तुमच्या पायी प्रार्थना, अवश्य आज ज्ञान घ्या. ज्यांनी ज्ञान घेतलं, गुरुचं कार्य करत राहा. गुरुच्या कार्यामध्ये गुरुचं दर्शन. तुम्हा आम्हाला जे निवडलेलं आहे ना, ब्रिटिशांचा काळ होता. एक साधू किनाऱ्यावर उभा होता. नदीतून त्याला पात्रातून पलीकडे जायचं होतं. कफनी घालायची त्यावेळेस, कफनी. उडी मारता येत नव्हती ना. कफनी घातल्यानंतर एक डिस्टन्स असतं. तिथून घोडे स्वार चालले होते, ब्रिटिश काळातले. घोड्यावर बसलेले ते सैनिक चालले होते. 4-5 घोडेस्वार निघून गेले. शेवटी साधूने एका घोडेस्वाराला विचारलं की मला पलीकडे जायचंय. उतरला, त्याला घेतलं, साधूला घेतलं, बरोबर पलीकडे नेऊन सोडलं. आणि प्रश्न केला की माझ्या अगोदर 5-6 घोडेस्वार गेले, का बरं त्यांना थांबवलं नाही? ते म्हणाले, मी पण त्यांना बघितलं. माझं मन सांगत होतं, त्यांनी माझं हे काम केलं नसतं, मला सोडलं नसतं. तुझ्याकडे बघितल्यानंतर मला वाटलं की माझं काम तू करेल, आणि मी बोललो आणि ते तू काम केलं. मित्रांनो, जगामध्ये कितीतरी लोक आहेत, सगळ्यांनाच हे ब्रह्मज्ञान होत नाही. सगळ्यांनाच हे संत जनानो परोपकाराचं काम संत जनानो मिळत नाही. गुरुनं आपल्यावर कृपा केली. गुरुनं आपल्याकडे बघितलं आणि सांगितलं, हा प्रबंधक, हा सेवादलचा सदस्य, हा प्रचारक, हे माझं काम करतील, मानवता स्थापन करतील, धर्माची स्थापना करतील. जबाबदारी आमच्यावर गुरुनं टाकलेली आहे. गुरुचं कार्य करत राहा.
गुरुचं कार्य करा. ज्याने ज्याने गुरुचं कार्य केलं युगामध्ये त्यांचं नाव आहे. आणि ज्यांनी ज्ञान घेतलं नसेल तुमच्या पायी प्रार्थना. या मित्रांनो, या रे या लहान थोर, करू खरा व्यापार, एक सुंदर जीवन जगूया आणि ज्ञानानंच हे पूर्ण होऊ शकतं. आज तुम्हाला प्रथमच भगवंताची ओळख होईल, ज्यानं सारं ब्रह्मांड विश्व निर्माण केलेलं आहे. आज असा समर्थ असा साधू, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. निराकार प्रभू परमात्माचं सगुण रूप धरतीवर येतं. 1 मिनिटामध्ये जाता जाता सूर्य उगवतो, त्याचा अस्त पण होतो, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवतो. जर नाहीच उगवला तर सूर्य नाहीच उगवला तर अंधार होईल. तसं हा सूर्य, ज्ञानाचा सूर्य, युगामध्ये त्याचा अस्त पण होतो आणि पुन्हा उगवतो. ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपानं आला, अस्त झाला, समाधी घेतली. प्रभू रामचंद्र आले, संत जनानो, भगवान श्रीकृष्ण आले, विठ्ठल आले, तुकाराम महाराज आले, येशूजी आले. ज्ञानाचे सूर्य होते, अस्त झाला, पण पुन्हा संत जनानो उदय झाला. या युगामध्ये पुन्हा सूर्य उदय झाला. ज्ञानाचा सूर्य पुन्हा ज्ञान घेऊन आलेला आहे. राहू नका अज्ञानामध्ये, राहू नका अंधारामध्ये. सगळ्यांना संत जनानो प्रकाश वाटतो ना, प्रकाश मिळावा वाटतो. राहू नका अंधारामध्ये. फार कठीण आहे अंधार, आणि मृत्यूनंतर तर फार कठीण आहे, अति कठीण आहे. म्हणून प्रार्थना आहे, आजच ब्रह्मज्ञान घ्या, उद्याचा विचारच करू नका. आमच्या ताई सांगत होत्या, मसाले ताई म्हणे, माग पण प्रोग्राम झाले, पुढं पण होतील, कार्यक्रम होत राहतील, पण आमचाच कार्यक्रम मध्ये झाला तर आम्ही असू त्या कार्यक्रमाला, याची काही गॅरंटी आहे? बापू पुन्हा प्रोग्राम ठेवतील. मिशन मध्ये काय कमी नाही, वक्ते लोक, श्रोते लोक कशाचीच कमी नाही मिशन मध्ये. एक रथी महारथी आहे, निचोड करून देतील. पण आम्ही त्या कार्यक्रमाला असू का नसू याची गॅरंटी नाही. सगळ्यांची गॅरंटी आहे, पण या देहाची गॅरंटी नाही. प्रार्थना आहे, जीवन सुंदर बनवायचं असेल तर अवश्य हे ब्रह्मज्ञान घ्या. मृत्यू आणि जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जो प्रवास आहे तो अतिशय सुंदर होईल. माताजीच्या चरणी प्रार्थना. हे प्रभू दीनदयाळ सद्गुरू कृपा कर. ज्यांच्यावर ह्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत ते सर्वजण, सेवादलचे अधिकारी, सदस्य, प्रबंधक, सेक्टर संयोजक, हे आलेले सगळे साधू संत महात्मा, तुझे गुरु शिख, छोटी छोटी बालकं, तरुण मंडळी बसलेली आहे. उदंड आयुष्य सर्वांना दे, निरोगी आयुष्य दे, तनाने मनाने धनाने भरपूर कर. जसं तुझं वाक्य आहे की इहलोक और परलोक सोयला होता है. बाबाजी महाराज संत समागम मध्ये म्हणले होते, जेव्हा साधू मिळतो इहलोक आपला सुंदर होतो आणि परलोकामध्ये भगवंताचं स्थान प्राप्त होतं. मित्रांनो, ज्यांनी ज्ञान घेतलं नसेल त्यांच्याकरता पण माताजी कृपा करा. यांनी पण आज हे अतिशय सुंदर योगदान या ठिकाणी दिलेले, साधूचा संघ मिळालेला आहे. तुझ्या चरणी प्रार्थना आहे, तुझाही संघ यांना मिळू दे, यांनाही ज्ञान होऊ दे. मोठ्या प्रेमाने बोला.